स्पर्धा ठेवण्यामागचं कारण तुम्ही बघत असाल की कात्रप नव्हे तर पूर्ण बदलापूरमध्ये सर्वात जास्त कार्यक्रम जर कुठे होत असतील तर ते कात्रपमध्ये होत असतं. आणि कात्रपमध्ये होत असताना की कात्रपमध्ये करतं कोण तर युवा बदलापूर असो, सह्याद्री मित्र मंडळ असो, पूर्ण पाटील कुटुंबीय असो, यांच्या वतीने हे कार्यक्रम नेहमी सातत्याने म्हणजे महिन्याच्या महिन्याला आम्ही कार्यक्रम करत असतो. कार्यक्रम करण्यामागचा हेतू एवढाच आहे की जो माणूस सकाळी कामावर जातो आणि संध्याकाळी आपल्या घरी येतो तो त्रासलेला असतो. आज आपल्या बदलापूरमध्ये खूप समस्या आहेत, ट्रेनच्या समस्या आहेत, ह्या ज्या समस्या आहेत ह्या खूप मोठ्या आहेत आणि या समस्येतून ते आधीच कंटाळलेले असतात आणि अशा कंटाळलेल्या लोकांना कुठेतरी एक विरंगुळा म्हणून काहीतरी आपण समाजात देणं लागतो. म्हणून आमच्या प्रकाशदादांनी आम्हाला नेहमी सांगितलेलं आहे, जसं वामनदादा देखील सामाजिक उपक्रम करत असतात, सांस्कृतिक कार्यक्रम करत असतात. हे सगळं करत असताना चांगले कार्यक्रम लोकांना आपण देण्याचं आपलं एक कर्तव्य आहे आणि ते करत आम्ही हे कार्यक्रम ठेवतो. केपीएल मागच्या वेळेस इतकी चांगली सक्सेस झाली होती, त्यामुळे आम्हाला परत आता याच्या नंतरचे सीझन आम्हाला कंटिन्यू करायला लागणार आहेत आणि हे ठेवत असताना आपण लोकांना चांगल्या सुविधा देण्याचं काम, जेणेकरून चांगले खेळ येथून चांगले क्रीडा प्रेमी निर्माण होतात. लहान मुलं, ज्येष्ठ हे सगळे लोक या ठिकाणी येतात आणि खेळतात. आणि सर्वात मोठं म्हणजे महिला ज्या आहेत, गेल्या वेळेस 4 महिला होत्या, यावेळेस 8 टीम झालेल्या आहेत आणि 8-10-80 महिला इथे खेळणार आहेत. आणि त्या महिलांसोबतच आणि चांगली एक बाब अशी आहे की ह्या सगळ्या मॅचचं एवढं गावगावा झालेलं आहे की अंबरनाथ तहसील ची एक टीम इथे खेळणार आहे शो मॅच साठी आणि त्यांच्या विरोधात प्रांत ऑफिस म्हणजे उल्हासनगर प्रांत ऑफिस यांची एक टीम, अशा टीमची एक मॅच होणार आहे. आणि आमची सह्याद्री मित्र मंडळ आणि युवा बदलापूर हे जे एकत्रपणे असतात नेहमी कार्यक्रमात, त्यांची सुद्धा एक मॅच होणार आहे. बदलापूरमध्ये चांगले मोठे मोठे नगरसेवक असतील किंवा कोणी इतर लोक देखील असतील हे कार्यक्रम भरवतात आणि त्या कार्यक्रमाद्वारे काही ठिकाणी म्हणजे ऑप्शन होऊन खेळाडू विकत घेतले जातात किंवा काही ठिकाणी काही फीज असते नॉमिनल, म्हणजे ते फॉर्मची फी असते, कुठे 2,000, कुठे 5,000, कुठे 11,000 देखील असते. परंतु हे कोणत्याही कमर्शियल पद्धतीने आम्ही ठेवलेले सामने नसून हे एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ठेवलेले सामने आहेत. त्यामुळे ते सगळं काही फ्री आहे. म्हणजे टी शर्ट पासून आम्ही सगळं त्यांना प्रोव्हाइड करतो. 1 रुपयाची एंट्री फी नाहीये. त्यांना पाणी, चहा, पाणी सगळं फ्री आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी पुन्हा पुन्हा सांगेन की आम्ही पाटील कुटुंबीय गेली 25 ते 30 वर्ष दादा आमचे खूप चांगले चांगले कार्यक्रम करतात आणि त्यांचाच एक वारसा म्हणून आम्ही हे कार्यक्रम करतो. आणि माझ्या नंतर प्रथमेश झाला, रोहन झाले, हे कार्यक्रम पुढे नेत आहेत आणि खरोखरच आमच्या कुटुंबाच्या सहकार्याने का म्हणा किंवा त्यांच्या प्रेरणेने का म्हणा, आम्ही या कात्रपमध्ये, या पूर्ण कात्रपला, मग ते कात्रपचे भले प्रभाग किती असो, परंतु संपूर्ण कात्रप एकत्रितपणे आणण्याचं काम आम्ही करत आहे. आणि या सगळ्यासाठी तुम्ही लोक पत्रकार आम्हाला नेहमी सहकार्य करता, तुमचं देखील धन्यवाद. आणि इथे सर्व आज क्रीडाप्रेमी आलेले, सर्व संकुलांमधनं बरेचशी लोक आलेले तुम्ही बघू शकता. प्रत्येक म्हणजे मोठे मोठे संकुल आहेत बदलापूरमधले मोठे संकुल आहेत जे कात्रपमध्ये आहेत. म्हणजे श्रीजी परायजा असो, श्रीजी निर्वाणा असो, सत्यम असो, खूप मोठे मोठे कार्यक्रम आहेत, कल्प सिटी असो, अशा मोठ्या मोठ्या संकुलातून इथे लोक खेळण्यासाठी येणार आहेत. आणि या खेळाचा म्हणजे मी महिलांच्या बरोबर तिथे त्यांच्या टीमला खेळताना बघाना त्यांना प्रोत्साहन द्यायला भरपूर अशी बिल्डिंग मधली लोक देखील येतात. आणि दरवर्षी आम्हाला लहान मुलांची पण रिक्वेस्ट असते की आमची पण मॅच घ्या. परंतु लहान मुलांचं कसं असतं, त्यांच्या वयाच्या हिशोबाने आम्ही तरी पण एक 16-18 वर्षाच्या वरच्या मुलांना घेतलेलं आहे. पुढच्या वेळेस त्यांच्यासाठी देखील आम्ही एखादी मॅच ठेवण्याचा प्रयत्न करू नक्कीच. आणि आमचं एकच ध्येय असेल की चांगलं काय बदलापूरला देता येईल ते देण्याचं काम करू. आरोपला प्रत्यारोप होत असतात, लोक टीकेतून उत्तर देत राहतात, परंतु जसं सुरदादांनी सांगितलं, सातत्य ही गोष्ट, कंटिन्युटी ही गोष्ट महत्वाची आहे. आम्ही जर, मला वाटतं माझा जन्म पण नसेल त्या वेळेपासून सुरदादा, प्रकाश काका हे कामं करत आलेली आहेत. लोकांची जनसेवेमध्ये ते त्या टायमापासून राबलेले आहेत आणि त्यांना कुठेतरी बघत आम्ही मोठं झालेलो आहे आणि त्यांना बघत बघत इथपर्यंत आज आम्ही आलेलो आहे. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, बघा, प्रकाश दादा असतील, सुरदास दादा असेल, ही संकल्पना डोक्यात येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. वेगळी, प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं देणं लागतं आपण या निसर्गाचं, म्हणून काहीतरी आगळं वेगळं आणायचं आणि त्यातून आम्ही एक हे जे कात्रप प्रीमियर लीग जी भरवलेली आहे तीच एक संकल्पना आहे. तुम्ही एक पाहू शकाल का, सुरदास दादा मला वाटतं गेली 30 वर्षापासून, 90 दशकापासून काम करतो समाजामध्ये आणि त्यांनी नवरात्र, सह्याद्री मित्र मंडळ
मला वाटतं व्यापारी संघटना सुरुवातीला त्यांच्यासोबत होती आणि ते सह्याद्री मित्रमंडळाचे अध्यक्ष 2000 सालीपासून आहेत आणि तिथून त्यांनी ते जे चालू केलं ते आजपर्यंत थांबलेलं नाहीये. त्याच्यामुळे निवडणुका येवो राहो, निवडून येवो किंवा नाही येवो, हे आमचं पाटील कुटुंब सदैव नेहमी लोकांच्या पाठीशी आहे आणि लोकांसाठी झटत राहणार. त्याच्यामुळे एक आनंद वाटतो का माझा जन्म अशा घराण्यात झाला का जिथे लोक नेहमीच मान उंचावली जाते आणि हे करत असताना एक मनाला कुठेतरी समाधान वाटतं का आपण या कात्रप परिसरात राहतो आणि कात्रप परिसरातल्या लोकांना जसे आमचे गावकरी आहेत, दर्शन म्हात्रे असेल, मदन भांडे असतील, हे सुद्धा लहानपणापासून त्यांच्या आठवणी जागा करण्यासाठी वेळ देतात. म्हणजे याचा अर्थ क्रिकेट ही गोष्ट अशी आहे का जेणेकरून आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला क्रिकेटची आवड आहे आणि प्रत्येकाला कुठेतरी वाटतं की बाबा दिवसातून काहीतरी विरंगुळा पाहिजे, मनोरंजन पाहिजे. या दृष्टिकोनातून एवढे सगळे टीम मेंबर्स, एवढे सगळे सोसायटी आज एकत्र येऊन क्रिकेट खेळणार आहेत, तर ते अतिशय आनंद होतोय. त्याचप्रमाणे आमचे जे मित्र आहेत विजयानंद शर्मा प्राणसाहेब, त्यांनी मला ही संकल्पना बघितल्यानंतर त्यांनी मला सांगितलं का अरे प्रथमेश आमची पण एक मॅच घे. तर मी बोललो 100% साहेब. तर मग त्याच्यानुसार मग तहसीलदार साहेब यांना विनंती केली आणि त्यांनी दोघांनी मिळून आम्हाला 2 टीम दिल्या. त्याच्यानंतर आमचे युवा बदलापूर हे सुद्धा प्रत्येक गोष्टीत अग्रेसर असतात. त्याच्यामुळे कुठंतरी युवा बदलापूर वर्सेस सह्याद्री मित्रमंडळ. आता सह्याद्री मित्रमंडळ बोललं थोडे 40च्या घरातली लोक आहेत, परंतु युवा बदलापूर सगळे युवक आहेत, परंतु आम्ही त्यात दोन्ही टीम मिक्स करून पार्टिशन केलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी आनंद होतो का अशा काही गोष्टींमध्ये आम्हाला सातत्याने पब्लिकचा सपोर्टही मिळतो आणि त्याच्यातून आपण पुढे जाऊ शकतो. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.